मोठे प्रेमाने जय घोषकार बोलो प्रेम से। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। हरिभक्ती परायण आदरणीय वेदांताचार्य पंडित महाराज डाके यांनी आपल्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त मोठं कार्य कोणतं केलं असेल तर ज्ञानेश्वरी पारायण। आणि नुसते एकटे नाही तर गावागावात पालखी जाते, गावागावात, बरोबर ना? आणि गावागावात विशेष म्हणजे 1 रुपया पण नाही, विनामूल्य। फक्त यायचं ज्ञानेश्वरी पारायण करायचं। 7 दिवस झाले की ती पालखी उचलणार आणि ती पालखी दुसऱ्या गावाला जाणार। इथलेच लोक जे काही गावातले भाविक असतात, सज्जन, ते सर्व त्या पालखीला पोहोचित करण्यासाठी तिथे येतात किंवा तिकडचे इकडे येतात। आणि मग त्या गावामध्ये सुद्धा फक्त गावकऱ्यांनी नारळ घ्यायला यायचं आणि तिथे सुद्धा ज्ञानेश्वरी पारायण असे भरपूर गाव केले महाराजांनी। आणि विशेष म्हणजे त्यांच्या स्टेटसला रोजच ज्ञानेश्वरीचे 2-4 पानांचा फोटो असतो, ओव्यांचा। त्यांचा नंबर ज्यांच्याकडे असेल ते रोज तेवढ्या ओव्या वाचतात त्या निमित्तानं, त्यांचं स्टेटस बघून। आणि त्यांचं पण पारायण होतं, म्हणजे ज्ञानेश्वरी वाचून तर पारायण आहेच, पण जे ज्ञानेश्वरी पारायणाला बसत नाहीत त्यांचं स्टेटस बघून ज्ञानेश्वरीचं रोज एकतरी ओवी अनुभव आहे। भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, भावाने श्रद्धेनं ज्ञानेश्वरी वाचतात। आणि गतवर्षी तुम्हाला माहिती पंडित महाराज मानवतला त्यांची फार मोठी संस्था आहे। विशेष म्हणजे संस्थेमध्ये 1ही रुपया घेतला जात नाही। अनाथ मुलं असतील, चांगले सर्वांना सारखं शिक्षण आणि जेवायची व्यवस्था 100 बडकर, फार सुंदर पदार्थ, फार मोठी संस्था आहे। आपल्या वारकरी संप्रदायाचा फार मोठा प्रचार प्रसार पंडित महाराज त्या ठिकाणी करत आहेत। नाही तर निस्वार्थ कोणी करत नाही हो। संस्थेची सुद्धा भरपूर फी झाली आजकाल, असो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं, परंतु आमच्या महाराजांचं निस्वार्थ प्रेम आहे माऊलीवरती। आणि म्हणून महाराजांनी फार सुंदर कार्य चालू केले, ते म्हणजे फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा किंवा सप्ताह। तर त्या सप्त्याची सांगता सेलू या ठिकाणी होणार आहे आणि फार मोठा त्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम आयोजित केलाय। कुणाचा? राम मंदिराचे आपले कोषाध्यक्ष गुरुवर्य किशोरजी व्यास। महाभारतावर 7 दिवस त्यांचं प्रवचन त्या ठिकाणी होणार आहे। या अगोदर मानवत मध्ये मला वाटतं भागवत कथा झाली, याच कार्यक्रमाची सांगता मानवतला अगोदर केली। आता यावेळेस सेलूला आहे, बरं का, सेलूला आहे। आणि हनुमंतराय आले का वर? बरं, त्यांना पण आनंद वाटतोय, चला माऊलीचा प्रचार प्रसार चालू आहे म्हणून वरती आनंद उड्या मारते वानर, ठीक आहे, असो। तर त्या कार्यक्रमाची सांगता सेलूला होणार आहे। त्या निमित्तानं मी सांगितलं तुम्हाला किशोरजी महाराजांचं त्या ठिकाणी महाभारतावर प्रवचन होणार आहे। मला विशेषतः काय सांगायचं आहे का? विशेष सगळ्यात महत्वाचं असं आहे, आळंदीवरून माऊलींच्या पादुका सेलूमध्ये येणार आहेत। शक्यतो माऊलींच्या पादुका फक्त वारीच्या रस्त्यात असतात, बरं काय, कुठेही जात नाही। पण महाराजांचं तप म्हणा किंवा सर्व पब्लिकनं एक महाराजांना साथ दिली, सर्वांच्या पुण्यानं आळंदीवरून माऊली ज्ञानेश्वर महाराज, मी असं ऐकलं की हेलिकॉप्टरद्वारे माऊलींच्या पालखीमध्ये त्या ज्या चरण पादुका आहेत सेलूमध्ये येणार आहेत आणि त्याचं दर्शन करायची तुम्हा आम्हाला येणार आहे। म्हणजे एकदा जोरदार टाळ्या आमच्या महाराजांसाठी। आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण 7 दिवस होणार आहे। तर जवळपास 10 ते 20 हजार लोक पारायण राहतील। महाराजांनी तसं लिहिलंय, मी तुम्हाला वाचून सांगेन। 750 तुळशीवाल्या महिला राहतील किंवा वारकरी कोणतरी, तुळशी म्हणजे तुळशी 750, त्यानंतर पताका 750, विनेकरी 750, टाळकरी 750, कलश 750 आणि फेटेवाले सुद्धा 750। अजून एक विशेषता काय, ज्ञानेश्वरी पारायण आहे तर ज्ञानेश्वरी वाचन करण्यासाठी ज्ञानेश्वर नावाचे मला वाटतं 750 माणसं तिथं बसणार आहेत, बरं का। ज्ञानेश्वरी पारायण आहे तर नावकरी सुद्धा ज्ञानेश्वर नावाचे, म्हणजे आपल्या गावात कोणी असतील तर नक्की शोधला यायचं पारायण करायला। आणि त्या ठिकाणी पदार्थ सुद्धा महाराजांनी सांगितलं, त्या ठिकाणी पदार्थ क्विंटलाने येणार। आता प्रत्येक गावागावानं वेगवेगळे पदार्थ वाटून घेतले। दररोज 50,000 भाविकांना त्या ठिकाणी प्रसाद आहे। 11,000 वाचक आहेत, बरं का, ज्ञानेश्वरी पारायण करणारे।
देशभरातील थोर महात्म्यांची कीर्तन त्या ठिकाणी होणार आहे आणि उत्सवामध्ये फार मोठे मोठे संत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. 7 दिवसामध्ये 750 खाद्यपदार्थांची काय आरास. 750. कोणी जिलेबी घेतली, मी तुम्हाला नाव सांगतो, 2 मिनिटं जाऊ द्या कारण ते फार महत्वाचा विषय. ऐका, ते वाईबोत आहे, तिथे 300 किलो गावरान तूप, पुरणपोळीचा पण स्वयंपाक होणार 300 किलो. त्यानंतर मिरची, म्हणजे मिरचीचे भजे, ते वाई नावाचं गाव आहे बोटच्या जवळ, तिथे आडगाव दराडे त्यांनी मोतीचूर लाडू, ते असंच 300 किलो 400 किलो बरं का, असं 100-200 नाही, 1-2 तर नाहीच नाही, ते भरपूर गाव आहेत. मी फक्त नाव सांगतो. हट्टा मारुती तिथे पुरी, सोन्ना त्या ठिकाणी सोनपापडी, निर्वाडी त्या ठिकाणी बेसन चक्की, हातनूर गुळाचे लाडू, शिराळा या गावात गुलाबजामुन, त्यानंतर गोमेवाकडी करंजी, आणि एक करंजी गाव आहे ना झोडगाव, तिथे करंजीवाला करंजी दिली, हा नावाप्रमाणे दिलं महाराजांनी. त्यानंतर हदगाव पावडे बेसन लाडू, पिंपरोळा सेव, वाकी बासुंदी, निर्वाडी त्या ठिकाणी बुंदी, खुपसा या गावाकडे काटे कुरडुळे दिले. त्यानंतर रवळगाव रसगुल्ले, राजुरा पापडी, मापा मटकी सातं, पारडी लंगे त्या ठिकाणी लिंबाचे लोणचं, आणि जो मानवत तालुका आहे जसं इरळत, करंजी, जामनवाडी, जंगमवाडीची मला वाटतं हेच बाबा इथे पाराण्यावाले आपले भरपूर गाव आहेत बरं का. भरपूर गावांनी सहकार्य केलंय. तर मीच विचारलं महाराजांना, कथा चालू आहे, मी थोडस सर्व भाविकांना संकेत त्या ठिकाणी देतो आपल्या कार्यक्रमाचे. तर आपलं गाव, आपल्या गावामध्ये काय द्यावं, तर मी म्हटलं सांगा तुम्ही. ते म्हटले आधी लोकांना विचारा. म्हटलं लोकांना विचारायची गरज नाही, लोक एवढे भाविक आहेत महाराज, तुम्ही फक्त सांगा काय द्यायचं. ते म्हटले काय आठवं, म्हटले पदार्थ भरपूर झाले तरी पण सांगतो. म्हटले ते आपण जी चपाती बनवतो ना, त्या चपातीच्या आतमध्ये शेंगदाणे आणि गूळ असं मिक्स करून काय म्हणतात, शेंगदाण्याची पोळी ना. तर मी असं महाराजांनी म्हटलं माझी तयारी झाली, म्हटलं पण तुम्ही तयारी आहेत का नाही बघावं. घरोघरून काय खर्च नाही त्याला जास्त, एक दिवस माऊलीसाठी द्या. 750 पदार्थ त्या ठिकाणी खायला भेटणार, ते आपल्यालाच आपण करणार, आपल्याला खायला भेटणार, इतरांना पण खायला भेटणार. तर आपल्यातून जेवढं शक्य होईल तेवढं माझ्या शब्दाला एवढा मान द्या. याचा हातवरती करा, त्यांना मला शूटिंग पाठवायची. तुमच्याकडे कोणता पदार्थ आलाय एका आवाजामध्ये बोला. शेंगदाण्याची, कोणता पदार्थ आलाय, शेंगदाण्याची पोळी. किती बनवणार तुम्ही, हा हे फार महत्व. 5 नाही, 100 बनवा, 200 बनवा, नाही तर आचारी लावून बनवा, पण घरोघरी बनवा, पण तिथे पोषित करा. ही माऊली येणार आहेत म्हणून. ज्ञानोबराय म्हणजे राजे, ज्ञान्यांचा राजा गुरु महाराज राजे येणार आहेत, आणि माऊलीसाठी आपल्याला करायचंय. माऊलीचे सर्व भक्त आपणही त्यामध्ये सामील होणार आहेत, आणि सर्व त्या ठिकाणी येऊन सर्वांनी तो प्रसाद घ्यायचा आहे. कोणी मिरचीचा ठेसा पण केलाय बघा. खुडा नावाचं गाव आहे, तिथे मिरचीचा खुडा दिलाय. आता सांगत बसलो तर अर्धा 1 तास लागेल. मी महाराजांना विनंती केली होती तुमचं जर येणं झालं तर बघा, पण महाराज म्हटले मला कीर्तन असल्यामुळं येणं